कुशीनगर जिल्ह्यातील जडा बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अहरवली गावात एक परिवार राहत होता. रमेश हा 50शी पार केलेला गृहस्थ त्याची पत्नी सुमनदेवी आणि मुलगा दीपक यांच्या समवेत राहत होता. रमेश हा वॉचमॅन म्हणून काम करत असे. त्यातून होणाऱ्या कमाईवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. तसेच गीतादेवी काहीतरी रोजगार करून संसाराला हातभार लावत असे. हा परिवार सर्वसामान्य स्तरातील होता. खाऊन पिऊन सुखी असा या परिवारातील दीपक विवाहयोग्य झाला. पै पाहुणे ओळखी पाळखीचे यांच्यामार्फत त्याच्यासाठी वधू संशोधन सुरू झाले. दीपकही वॉचमन म्हणून काम करत असे. त्याच्यासाठी गुढीचे स्थळ आले. गुढी नावाप्रमाणेच एखाद्या बाहुबली सारखी सुंदर होती. चार चौघीत उठून दिसणारी होती. तिला पाहताने दीपने तिला पसंत केले. त्याने तसे आपल्या आई वडिलांना सांगितले. त्याचा बाप हूर होऊ नये तर आधीच गुढीला पसंत केले. त्याला ती खूपच आवडली होती. गुढ्यासारखे भरलेल्या माणस देहाची तरबान पोरगी त्याच्या नजरेसमोरून हलत नव्हती. रात्री झोपला तरी त्याच्या नजरेसमोरून तिचे रूप येत होते. दीपकचे लग्न ठरले आणि रीती रिवाजाप्रमाणे विवाह सोहळा झाला. गुढी सून म्हणून नांदायला आली. दीपक आणि गुढीचा नवा संसार सुखाने सुरू झाला. सारे काही सुरळीत चालले होते. गुढी खुश होती, कारण तिचा नवरा नवराच नाही तर सासू सासरा तिचे लाड करत होते. तिला मागेल ते देत होते. तिचा सासरा तर तिला तोंडातून जे पडेल ते आणून देत होता. दिवसामागून दिवस जात होते. लग्नाला 5-6 महिने झाले आणि घरात नातेवाईकामध्ये गुढी गोड बातमी कधी देणार याची कुजबूज सुरू झाली. आता गुढीच्या कानावरही जात होते. तिलाही आई होण्याची तीव्र इच्छा होती. दीपक दिवसभर कामाला जात असे. रात्री घरी आपली पत्नी गुढी सोबत असे. त्या दोघांचे वैवाहिक जीवन चांगले चालले होते, पण अजून मुलाची चाहूल लागली नव्हती. गुढीचा सासरा रमेश हा रात्री कामाला जायचा. रात्रभर तो रखवाली करायचा आणि दिवसभर घरी असायचा. तर दीपक कामावर असे. सुमनदेवी रोजगार असेल तर जायची. त्यामुळे दिवसभर रमेश आणि त्याची सून गुढी हे दोघेच घरी असत. रमेश नेहमी सुनेच्या मागे पुढे करत असे. तिच्याकडे बघत असे. तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असे. हे आता गुढीच्याही लक्षात आले. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले. नंतर मात्र तो जास्त पुढे गोंडा घोळू लागल्याने ती त्याला प्रतिसाद देऊ लागली. थट्टा मस्करी करू लागली. नात्यातील भीड संपत गेली. मग हात धरण्यापासून ते झोंबेपर्यंतचे प्रकार वाढत गेले. घरात कोणीच नसल्याने त्या दोघांना मोकळे रान मिळत होते. हळूहळू दोघांना लाज सोडली आणि मिठी मारून अंग करवाळणे नेहमीचे झाले. दोघांनाही नात्याचा विसर पडला आणि वासनेचे भूत मानगुटीवर बसले. घरात दोघेच असल्याची संधी साधत त्यांनी नात्याला काळिमा फासला. दोघात शरीर संबंध सुरू झाले. हळूहळू ते रोजचेच होऊन बसले. गुढी दिवसात सासऱ्यासोबत आणि रात्री नवऱ्यासोबत मजा मारत होती. हुरूने सुनेसोबत अनैतिक संबंध सुरू केले, पण त्याची कोणालाही कानोकान खबर लागू दिली नाही. पाप फार दिवस झाकून ठेवता येत नाही. कधी ना कधी पापाला वाचा फुटतेच. 1.5-2 वर्ष त्या दोघांचे संबंध निवांतपणे सुरू होते. पण 2 महिन्यापूर्वी घोळ झाला. नेहमीप्रमाणे सकाळी हुरहुर कामावर घरी आला तर दीपक कामावरून निघून गेला होता सुमनदेवी मजुरीसाठी. दुपारपर्यंत सारे कामधाम आटोपले आणि जेवणखाणे करून रमेश झोपण्यासाठी गेला. थोड्या वेळाने तो गुढीला बोला गेला. इतक्यात सुमनदेवी घरी परत आली. तिने घरात सुरू असलेला खेळ पाहिला आणि ती हादरूनच गेली. तिचा पती थेट सुनेबरोबर शरीर संबंध करत होता. क्षणभरात ती सावरली आणि तिने नवऱ्याला चांगलेच बजावले. तोवर ते दोघे बाजूला झाले होते. या कारणातून रमेश आणि सुमनदेवी या पती-पत्नीत वादाला तोंड फुटले. पण हे बाब तिने मुलगा दीपकला सांगितली नाही, कारण तिला मुलाच्या संसाराची काळजी होती. तिने नवऱ्याला दम देऊन सुनेकडे वाईट नजरेने बघू नको
नाहीतर याद राख असे सुनावले. आता त्या दोघांचे संबंध उघड झाले होते. त्यामुळे सुमन देवीने घरातून बाहेर जाणेच बंद केले. ती नेहमीच घरात राहू लागली. तसेच पती रमेश याच्यावर नजर ठेवू लागली. त्यामुळे रमेश याला गुढीसोबत शरीरसुख घेणे शक्य होत नव्हते. तीच अवस्था गुढीची होती. तिला दिवसा मिळणारे सुख बंद झाले होते. त्यामुळे तीही चलबिचल झाली होती. सासरा आणि सून यांना सुमन देवीचा राग येऊ लागला. ती आहे तोवर आपल्याला काही सुख मिळणार नाही याची त्या दोघांना खात्री पटली. यावर एकच उपाय, तो म्हणजे गीता देवीच घरात राहिली नाही पाहिजे. पण तिला पाठवायचे कुठे यावर त्या दोघांनी एक योजना आखली. दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी दिवसभर हुरहू, त्याची पत्नी सुमन देवी आणि सून गुडी हे घरात होते. गुडी इकडे तिकडे करत होती. तिचा तो तरुणाबाद देह त्याला खुणा होता. पण त्याला त्या देहाचे सुख काही घेता येत नव्हते. कारण त्याची पत्नी सुमन देवी ठाण मांडून बसली होती तिकडे. गुडीला हे रंग रगडून घ्यायचे होते. पण सासू असल्याने ती चुपचाप काम करत होती. त्या दोघांच्याही मनात राग खदखदत होता. या रागाचा उद्रेक झाला. त्या दोघांनी एकमेकांना इशारा केला आणि एकदमच सुमन देवीवर हल्ला केला. चुलीतील जळके लाकूड घेऊन सून सुमन देवीच्या अंगावर धावली, तर दारातील वीट घेऊन पतीने हल्ला केला. पेटतेला लाकूड आणि विटांचा मारा करून सून सासऱ्याने सुमन देवीचा जीव घेतला की निश्चित पडल्यानंतर ते शांत झाले. आता त्यांच्या मार्गातील अडसर दूर झाला होता. पण या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी सुमन देवीचा मृतदेह कोणाच्या हाती लागणार नाही असा त्या दोघांनी प्लॅन केला. मृतदेह दाराजवळी शौचाच्या टाकीत टाकून फेकून दिला आणि टाकी बंद करून टाकली. मृतदेह नसल्याने तिचे काय झाले हे कोणालाच कळणार नव्हते. सायंकाळी दीपक घरी आला तेव्हा गुडीने त्याला सांगितले की कोणीतरी माणूस दुचाकी घेऊन आला होता. सासूबाई त्या दुचाकीवर बसून त्या माणसाबरोबर कुठे तरी निघून गेल्या आहेत. हे ऐकून दीपकला समजेना की कोण माणूस आला होता. रात्री उशिरापर्यंत तो आईची वाट बघत होता. पण त्याची आई काही परत आली नाही. रात्रभर तो कसा तरी थांबला. सकाळ होताच त्याने पोलीस ठाणे गाठले आणि आपली आई घरातून निघून गेल्याची तक्रार दिली. ती कोणाच्या दुचाकीवरून गेली याबाबत पोलीस गुडीकडे खोदून खोदून विचारू लागले. तेव्हा गुडीला उत्तर देणे कठीण जाऊ लागले. तो माणूस कसा दिसत होता, कपडे कसे होते, गाडी कोणाची होती, गाडीचा रंग काय, नंबर काय असे प्रश्न ऐकून गुडी चक्रावली. पोलिसांनी उत्तर देता देता ती मेटाकुटीला आली. रमेश चौकशी केली असता तोही भांबावला. दरम्यान तिसऱ्या दिवशी संशयाच्या टाकीतच सुमन देवीचा मृतदेह सापडला आणि गुडीने दिलेली माहिती खोटी होती हे सिद्ध झाले. आता तिने खोटी माहिती का दिली याची सखोल चौकशी पोलिसांनी केली. तेव्हा तिने तोंड उघडले आणि आपल्या पापाची कबुली दिली. गेल्या 2 वर्षापासून त्यांचे एकमेकांशी अवैध संबंध होते. आठवड्याभरापूर्वी सुमन ने दोघांनाही आक्षेपस्थितीत पाहिले आणि तिने विरोध करण्यास सुरुवात केला. आणि वाद सुरू झाला. त्यानंतर सून व सासऱ्याने तिला संपवायचा कट रचला. गुरुवारी संध्याकाळी दोघांनी अर्धा जळालेल्या लाकडाने व विटाने सुमनच्या शरीरावर वार करून तिची हत्या केली. शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत मृतदेह लपवण्यात आला होता. या माहितीवरून त्या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारच्या मसालेदार मराठी क्राईम स्टोरीज बघण्यासाठी आजच आपला चॅनल धारा 302 ला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.